दादा, तुम्ही खरंच चुकलात, म्हणूनच हारलात. दादा, तुमची एक नाही दोन नाही तर अक्षरशः रोज नवीन चूक होत गेली. गणेश नगरचं सार्वजनिक स्वच्छतागृह का नूतनीकरण केलं दादा? तेथे घाण असू द्यायची होती. लोकांनी नाक दाबून जगायचं होतं. अली हजरत इमाम कासिम सवारीचं शोभीकरण करून धर्म, श्रद्धा, परंपरा जपायची तुम्हाला एवढी घाई कशाला होती दादा? जय मल्हार चौकात रस्ता डांबरीकरण करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक विकास योजनेचा फायदा लोकांना मिळवून दिलात. हीच तर तुमची मोठी चूक. तसेच रस्ते खड्ड्यांनी भरलेले ठेवायचे होते. लोक पडून जखमी झाले असते. मग फोटो, मग बातम्या, मग राजकारण. हे गणित तुम्हाला कधीच समजलं नाही दादा. पठाण चालीत पाण्याची लाईन का दिली? लोकांना पाण्यासाठी भांडू द्यायचं होतं दादा. टँकरवाल्याचं राजकारण तर तुम्ही बिघडूनच टाकलं दादा. मुक्ता साळवे नगरचे कॉन्क्रिटी रस्ते, रमाई आवास योजनेतून घरकुलसाठी निधी, हे सगळं करून तुम्ही जनतेचा विश्वास कमवण्याची चूक केली दादा. शहराच्या मध्यभागी छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता करून अपघात वाचवलेत. ते नको होतं दादा. अपघात झाले असते तर मोर्चे निघाले असते. ड्रेनेज लाईन टाकून घाण साफ केलं, पाणी साचून दिलं नाहीत. अरे दादा, थोडं तरी दुर्गंधी राजकारणासाठी ठेवायचं होतं. दुहेरी पाईपलाईन, हायमास्ट दिवे, नवे पूल, नवे चौक, नवे दिवे, इतकं सगळं करून तुम्ही लोकांना उजेड दिलात. त्यांना अंधारातच ठेवायचं होतं दादा. उज्ज्वला गॅस, घर तिथे शौचालय, बुद्धविहार, आंबेडकर उद्यान, पुतळ्याचं शोभीकरण, ऐतिहासिक चावडी, प्रेरणाभूमी, हे सगळं करून तुम्ही खूप मोठी चूक केली दादा. दादा, इतकी विकासाची यादी मतपेटीत चालत नाही. जनतेला काम नको असतं, जनतेला आश्वासन हवं असतं. पाणी नको असतं, पाण्याचं राजकारण हवं असतं. रस्ते नको असतात, खड्ड्यावर भाषण हवं असतं. म्हणूनच दादा, तुम्ही खरंच चुकलात. खूप काम केलं म्हणून चुकलात. माणसासारखं वागलात म्हणून चुकलात. नेत्यांसारखं नाही, सेवकांसारखं जगलात म्हणून चुकलात. पण लक्षात ठेवा दादा, निवडणूक हरली असेल पण जनतेच्या मनात तुम्ही आजही जिंकलेच आहात. आणि ही चूक इतिहास कधीच विसरत नाही.